मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली आणि रामटेकची जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असं जवळजवळ निश्चित झालं। त्यानंतर आता इच्छुकांची लॉबिंग सुरू झालेली आहे, प्रयत्न सुरू झालेले आहे। नरेश बर्वे आपल्यासोबत आहेत, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि दावेदार आहेत रामटेकसाठी। सर काय सांगणार? काल मुंबईला महाविकास आघाडीची बैठक झाली आणि बैठकीमध्ये असं कळलं आहे की ही सीट लोकसभा रामटेकची जी आहे ती काँग्रेसला मिळेल आणि मी सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे। काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ती तिकीट मला मिळावी, कारण की मी इथे नागपूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, मी इंटक एरियाचा अध्यक्ष आहे आणि 2 टर्म मी नगरसेवक, अजूनही नगरसेवक आहे आणि राजकारणामध्ये अतिशय मी सक्रिय आहे। त्यामुळे ही सीट मला मिळावी आणि मी ही लोकसभेची सीट मागितलेली आहे। यानंतर मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी करणार आहे। दिल्लीला जाऊन हायकमांडला भेटणार आहे? जी मी निश्चितपणे हायकमांडला भेटणार आहे आणि त्यांनासुद्धा मी आपली दावेदारी प्रस्तुत करणार आहे आणि त्यांना की मला ही दावेदारी मिळावी या अनुषंगाने निश्चितपणे मी दिल्लीला पण धाव घेणार आहे। रामटेकच्या जागेसाठी अनेक दिग्गजांनी लावली, म्हणजे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांनी तिकीट मागितलेली आहे, इतरही काही नेते आहेत ज्यांनी तिकीट मागितलेली आहे। या नेत्यांच्या स्पर्धेमध्ये तिकीट मिळेल असं वाटतं? असं आहे की हे राजघराणं कुठेतरी म्हणजे बंद व्हावं या दृष्टिकोनातून आमच्या सर्व ग्रामीणच्या लोकांची अशी इच्छा आहे आणि विशेषतः म्हणजे आम्ही असं निश्चित केलेलं आहे की जो कोणी उमेदवार असेल तो स्थानिक असावं आणि त्याच्यामध्ये मला कुठेही म्हणजे मी कमी पडणार नाही असं मला वाटते आणि मी पूर्णपणे ह्या सीटकरिता माझ्या सर्व टीमसोबत मी दिल्लीला जाऊन माझ्या वरिष्ठांना, माझ्या नेता मंडळींना मी आपली दावेदारी प्रस्तुत करणार आहे। काल जी मुंबईत बैठक झाली त्यात तुम्हाला कळलं का असं काही काँग्रेसलाच मिळणार आहे रामटेकची जागा? कारण की शिवसेनेचे सिटिंग MP तिथे होते गेल्या वेळेस। नाही, नक्की 99% तरी काँग्रेसच मिळेल आणि म्हणून ही तिकीट नरेश बर्वे म्हणून नाही तर मी खरा सिपाई आहे पक्षाचा म्हणून मला मिळावी आणि मी तिथला लोकल उमेदवार आहे, मी नगरसेवक आहे, माझ्या घरी जिल्हा परिषद अध्यक्षपद मला मिळालेलं आहे। पक्षाने मला बरीच काही फार जबाबदारी दिलेली आहे। त्या अनुषंगाने जर त्यांनी मला दिलं तर मी याच्यामध्ये कुठेही कमी तरता पडू देणार नाही। आणि इथे हा फडणवीसांचा जिल्हा आहे, बावनकुळेंचा जिल्हा आहे, ग्रामीणमध्ये असतात ते, इतक्या मोठ्या भाजपची मोठी ताकद आहे। या स्पर्धेत 2 वेळा त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला, या स्पर्धेत तुमचा टिकाव लागेल असं वाटतं? आता परिस्थिती जरा विपरीत आहे सर आणि त्याच्यामुळे कॉल काँग्रेसकडे आणि महाविकास आघाडीकडे कॉल असल्यामुळे निश्चितपणे रामटेक लोकसभा मला मिळाली तरीसुद्धा आणि मला नाही मिळाली तरीसुद्धा ही सीट महाविकास आघाडीलाच मिळेल एवढं निश्चितपणे सांगतो आपल्याला। समजा उबाठाकडे गेली ही सीट तर मग काय करणार तुम्ही? जर उबाठाकडे गेली तर निश्चितपणे मी जुना शिवसैनिक आहे, बऱ्याच वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे, शिवसेनेच्या मोठ्या आंदोलनामध्ये मी काम केलेलं आहे आणि शिवसेनेचे जर पदाधिकारी आणि कार्यकर्ते जर माझं नाव सुचवतील तर निश्चितपणे मी युतीचा उमेदवार म्हणून लढण्यास तयार आहे। म्हणजे तुम्ही काँग्रेसकडून इच्छुक आहे, जर उबाठानं दिली तर उबाठाकडून मी युतीचा उमेदवार म्हणून मला जर दिला तर निश्चितपणे मी उबाठाकडनं लढायला तयार आहे। नक्कीच महाविकास आघाडीची सीट शेअरिंगची मुंबईत बैठक झाली आणि त्यानंतर स्थानिक स्तरावर इच्छुकांनी आपली लॉबिंग जी आहे ती आता सुरू केलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।